मला कळलं तू रेड कलरचा फ्रॉक घातलाय म्हणून मग मी रेड कलरचा कुर्ता घातला. मला तिची प्रतिक्रिया खूप आवडली की ते स्वामींच्या रूपात असतील तरच मी भेटेन, हे स्वामी नाहीच आहेत असं तिने तिच्या आईला सांगितलं. जेव्हा या सेटवर आलो ना तेव्हा असं वाटलं की एखाद्या आपण मठातच आलोय आणि स्वामींना आता भेटणार आहोत प्रत्यक्ष. लहान मुलं जेव्हा स्वामी आजोबा करून हाक मारतात तेव्हा खूप छान वाटतं की कुठेतरी एक बॉन्डिंग तिथे दिसतं, एक नातं जन्माला आलेलं आहे नवीन. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आपण सगळे जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या सेटवर आलो आहे. तुम्हाला तर माहितीच आहे किड्स मज्जा मराठीने खूप छान उपक्रम राबवलेला आणि त्यातील विजेता सदस्यांना आपण इथे घेऊन आलो आहे. आता ते सगळेच जण हा सेट बघत आहे आणि स्वामींशी गप्पा देखील मारत आहे. तर आता त्यांच्या ह्या भावना आणि त्यांचा हा आनंद हे सगळंच पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वामी आजोबांना भेटायला ती बघ ताई येते की नाही, ये तू ताई, ये ताई, मी गोव्याला राहते. हे बघ राहते का दीदी बघ. त्यांना सांग तुम्ही काय चेंज केलं विचार. मला विचारलंस ना, त्यांना विचार. मला कळलं तू रेड कलरचा फ्रॉक घातलाय म्हणून मग मी रेड कलरचा कुर्ता घातला. कपड्यांवर असतील ना खूप आली असते काय. दे ना बसन. टीव्हीत दाखवू नका. आता मी तिला दिसणारच नाही टीव्ही, ती येत नाही ना माझ्याजवळ, हे तर दिसणारच नाही मठात तिला. पण दिसणार नाही ना मठात तर अजिबात नाही. आता बघ आता तुझा मठात पण दिसणार नाही. तुझं फुल पण घेणार नाही. तुझं फुल पण घेणार नाही. तर कसं वाटतंय जेव्हा स्वामी भक्त सेटवर येत आहेत आणि तुम्हा सगळ्यांना भेटतायत तेव्हा? मी तर म्हणेन की भक्तांच्या रूपात स्वामीच येऊन भेटतात आणि खूप छान वाटतं जेव्हा भक्त येऊन भेटतात आणि ते सांगत असतात की तुमचं काम आवडतं, खूप छान होतंय, त्यावेळेस खूप मनापासून आनंद होतो. पण सगळ्यांना भेटून कसं एक खरं तर चिमुकली आहे जिने तुम्हाला बघून आधी खूप असं केलं की मला भेटायचंय आणि या रूपात बघून ती म्हणाली की नाही, स्वामी ज्या रूपात येतील तेव्हाच मी भेटणार. तर हा किस्सा आहे, पण तुम्हाला किती आपलंसं करणार आहे? खूप आपलंसं करणार आहे, कारण त्या रूपात पाहणं आणि बाकीच्या नॉर्मल आपल्या ह्याच्यात बघणं याच्यात पण खूप फरक पडतो. आणि लहान मुलंही ते खरं खरं त्यांची मतं देत असतात. त्यांच्यात भाबडेपणा असो आणि खोटेपणा अजिबात नसो, जे काय ते तोंडावर बोलून मोकळे होतील. त्यामुळे मला तिची प्रतिक्रिया खूप आवडली की ते स्वामींच्या रूपात असतील तरच मी भेटेन, हे स्वामी नाहीच आहेत असं तिने तिच्या आईला सांगितलं. हे स्वामी नाहीच आहेत, मला यांना नाही भेटायचं, मला स्वामींना भेटायचं. हो, पण आता तुम्हालाच विचारते की कसं वाटतंय खरं तर या सेटवर येऊन आणि सगळ्यांना भेटून? खूप छान वाटते. म्हणजे जेव्हा या सेटवर आलो ना तेव्हा असं वाटलं की एखाद्या आपण मठातच आलोय आणि स्वामींना आता भेटणार आहोत प्रत्यक्ष. आणि मी बघितलं त्यांचं काम, ते सुनील सरांचं काम तर अप्रतिमच आहे. फक्त मला एक विचारायचं सुनील सर की हे स्वामी समर्थांची भूमिका करताना अशी कधी प्रचिती आली आहे की साक्षात स्वामींनी तुम्हाला असं काहीतरी हिंट, इन्फ्युएशन असं काही दिलंय का, असं आले का कधी प्रचिती की स्वामी आहेत बाबा? स्वामी आहेत, कारण ते माझ्याकडनं काम करून घेत आहेत. ही त्यांचीच इच्छा म्हणून मी हे काम करायला लागलो. माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं की मला कधी, इच्छा खूप होती पण ध्यानीमनी पण नव्हतं की मला स्वामींची भूमिका करायला मिळाली, आणि केवळ त्यांच्या इच्छेमुळे झालं. सगळ्यांना विचारायचं, ही मालिका तुम्ही पाहता? रोज
कोणता सीन किंवा कोणता प्रसंग आपल्याशी रिलेट केलेला असा वाटतो तुम्हाला? प्रत्येक सीन म्हणजे आठवड्यातून एक तरी सीन असा असतो की वाटतं की हा आपल्या लाईफशी काहीतरी निगडीत आहे. लाईफमध्ये जे प्रश्न असतात ना आपले ते उत्तर आपोआप मिळून जातात या सेल. आणि आपण असं पण नाही, पुस्तक जरी वाचलं तरी समजतं, पण जेव्हापासून ही मालिका आली ना तेव्हा क्लिअर म्हणजे कसं असतं, ते जे शब्द आहेत पुस्तकातले ते कळतीलच असं नाही, पण ज्या व्हिडिओ स्वरूपी आपण जेव्हा बघतो ते समोर मालिका चालू आहे त्याच्यातून मग जास्तीत जास्त कळतं की नक्की ती कशाप्रकारे रिलेट होतात आपल्या लाईफशी. म्हणजे त्यावेळीची जी स्थिती होती आणि ह्यावेळीची स्थिती होती, फक्त जग बदललं आहे, पण जे काही गोष्टी असतात, अडचणी असतात, त्यातून बाहेर कसं पडायचं ते बरोबर कळतं. आणि स्वामी आपल्यासोबत कसे आहेत आणि कसे होते, त्यांचे विचार जे आता रोज स्वामी विचार पण चालू आहेत ते आपोआप रिलेट होतात आपल्या ह्या परिस्थितीशी, आणि बाहेर पडायचं प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळून जातात. म्हणजे एक प्रश्न असेल मनात आणि भक्ताला खरोखरच मग असं वाटतं की स्वामींनी कदाचित त्यासाठी ती घडवून घेतली आहे का मालिका आपल्यासाठी, की ती प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळावीत. आणि तेच खरंच खूप भारी वाटतं आणि आज बघून पण खूप बरं वाटलं सरांना. आम्ही कधीपासून बघतो, म्हणजे ज्यावेळी स्वामींची मालिका आली, एकतर स्वामींची मालिका आली की आमच्या घरात तर स्वामी म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहे, त्याच्यामुळे ते बघायचं. आणि आम्हाला जेवढी उत्सुकता नसते तेवढी आमच्या आईवडिलांना असते. स्वामींची मालिका आल्यापासून ती कायम चालूच आहे. म्हणजे मी आधी गावी राहायचो, आता मुंबईत 2 वेळा बघितली आहे मालिका. 6:30 वाजता जेव्हा टेलिकास्ट लागतो त्यावेळीपर्यंत रात्री 8:30 वाजता लागतो तेव्हा पण. आता बिग बॉसमध्ये चालू होतं त्यावेळी जरा टाईम चेंज झाला, पण तरी पण आमच्याकडे बघितली जाते म्हणजे जातेच. कारण स्वामी म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहेत घरात, त्याच्यामुळे ते आहेच. तिची आई असेल, माझ्या बहिणीची आई, तर ती पण रेग्युलर बघणार मालिका. आणि मुळात हे जे प्रश्न होते ना तुम्ही विचारलेले आहेत कॉन्शियसली, ते प्रश्नांची उत्तरं पण मी कधी आता उपासनेला बसल्यानंतर तेवढा माझा टाईम जातो तेव्हा मला बघायला होत नाही, पण मी त्यावेळी जेव्हा टाईम चेंज झाला बिग बॉसचा त्यावेळी मी बघितले 2-4 एपिसोड, त्याचवर ते प्रश्न आले, उत्तरं दिली आणि आज मी सेटवर आहे. आता ही स्वामींची इच्छा नसेल तर अजून काय म्हणा, त्याचवेळी टाईम चेंज होणे, त्याचवेळी ती कॉन्टेस्ट समोर येणे आणि मी असंच सहज उत्तर देणे. आता ती मला आता विचारते तू कधी उत्तर दिलेलीस, त्यांना माहीतच नाही आहे मी कधी उत्तरं दिलेली. ते असं आहे की स्वामींची इच्छा आहे की आम्ही इथे यावं. आणि खरोखर मी स्वामींचे आता व्हिडिओज बनवतो, मंदिरांचे मठ आहेत जे आपल्या मुंबईत ते बनवतो, ती सिरीज चालू आहे सध्या. आणि त्याच क्षणांमध्ये इथे येणं म्हणजे हे कुठेतरी जुळलेलं होतं असं वाटतं आणि खूप बरं वाटतं आहे बघून. थँक्यू. स्वामींची मालिका खरंच खूप फार छान आहे आणि बाकी सगळं तर रवींद्र आणि यांनी सांगितलंच आहे तुम्हाला, जसं की आपल्या रोजच्या जीवनातले प्रश्न आणि जे आहेत त्याच्यावरती उत्तरं ह्या मालिकेतून भेटतात. आणि आज जी घडलेली ही चिमुकलीची जी घटना आहे त्याच्यावरून हे स्पष्ट होतं की किरण सरांना मोठ्या लोकांनीच नव्हे किंवा आमच्यासारख्या तरुण लोकांनीच नव्हे तर अशा चिमुकल्या लहान मुलांनीसुद्धा एक स्वामी म्हणून स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये स्वामींचं रूप त्यांनी पाहिलेले आहे. इतक्या सुंदर प्रकारे त्यांनी ही भूमिका पार पाडलेली आहे, त्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन. पण मला हे करायचं की कधी खऱ्या आयुष्यात ही आलेली प्रचिती ही मला तुमच्याकडनं खरं तर जाणून घ्यायची. आलेली प्रचिती मला तर खरंच आली प्रचिती, कारण की मी स्वामी समर्थांवर जेव्हा गीत लिहिलं 2 वर्ष अगोदर लिहिलेलं, ते एका म्युझिक डायरेक्टरला दिलेलं कंपोज करायला, पण ते नाही झालं त्याच्याकडनं. पण ते कधी झालं की स्वामी जयंतीच्या दिवशी तुषार देवल यांना माझ्या मित्राने पाठवलं ते गाणं आणि त्यांनी ते बोलले की नाही मी हे गाणं करणार, खूप छान आहे. आणि ते जेव्हा झालं मी जोपर्यंत लॉन्च होत नव्हतं तोपर्यंत मला हेच नव्हता विश्वास की येईल म्हणून, कारण मी अगोदर खूप जणांना दिलेलं पण कोणी त्याला हात नाही लावलं. मग जेव्हा मी सुरुवात केली, माझ्या हातात जपमाल आहे, मॉडर्न का ह्याची आहे, पण मी दररोज स्वामींचं मंत्र जप 2,500-3,000 हजार वेळा तरी म्हणतो. आणि त्याच्यानंतर मग हे गाणं जेव्हा लॉन्च झालं तेव्हा मग मला प्रचिती आली की बाबा हे स्वामींनीच करून घेतलं आहे. आणि ते गाणं झाल्या लगेच एका महिन्यात दुसरं गाणं पण लॉन्च झालं, त्यामुळे मला आता खूपच प्रचिती आली. आणि ते 2 गाणी झाल्यावर मी जस्ट इथे इट्स मज्जाची जी कॉन्सर्ट होती त्याच्यात मी उत्तरं दिली प्रश्नांची आणि ते मला तेव्हा पण नव्हतं वाटलं की मी सिलेक्ट होईन, पण तेव्हा पण सिलेक्ट झालो. मग याचा अर्थ खूप ही मोठी प्रचिती. आणि मी वेळोवेळी हे मांडतो आणि दर गुरुवारी मी मठात जातो. माझ्या छोट्या पोरीला पण स्वामींचं खूप वेळ आहे आणि तिला घेऊन जातो, त्यामुळे मला स्वामींविषयी खूप श्रद्धा आहे. आणि श्री स्वामी समर्थ. आता तुम्ही त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याकडनं या गोष्टी सगळ्या जाणून घेतल्या, प्रचिती जाणून घेतली आणि तीच भूमिका तुम्ही साकारता. हो, खूप छान वाटतंय. आणि म्हणजे मी मगाशी जसं म्हणलं की प्रेक्षकांचं प्रेम, त्यांचे आशीर्वाद, प्रेम तर आहेच, आशीर्वादही मिळत आहेत आणि तीच आमची ऊर्जा असते की आम्ही आणखीन कसं त्यांच्या जवळ जाऊ शकू.
जसं जेवढं आम्ही लहान मुलं जेव्हा स्वामी आजोबा करून हाक मारतात तेव्हा खूप छान वाटतं की कुठेतरी एक बॉन्डिंग तिथे दिसतं, एक नातं जन्माला आलेलं आहे नवीन. कोणाचं तरी आई असतात स्वामी, कोणाचे तरी बाबा असतात, कोणाचा तरी मित्र असतो, कोणाचं तरी ते काका असतात आणि वेगळ्या वेगळ्या रूपात येऊन स्वामी त्यांना मदत करत असतात. आणि हे जेव्हा नातं प्रेक्षकांकडनं आम्ही ऐकतो तेव्हा खूप छान वाटतं की म्हणजे आजपर्यंत मी जेवढ्या भूमिका केल्या त्याच्यापेक्षा ही भूमिका केल्याचं मला जास्त समाधान मिळतं, कारण मी कुठेतरी डायरेक्ट कनेक्ट होतो आहे ऑडियन्सबरोबर. म्हणजे आत्तापर्यंतच्या भूमिका मला नाव मिळवून दिलं, सगळं दिलं, पण त्यामुळे मी लोकांशी कनेक्ट नव्हतो होत. लोक मला त्या भूमिकेतल्या नावाने ओळखायचे, पण आज मी प्रत्येक प्रेक्षकाशी कनेक्ट होतो आणि रिलेट होतात आम्ही एकमेकांशी. आणि खूप छान वाटतं की हे नातं जे आहे हे खूप वेगळं आहे आणि हवं असं वाटणार आहे. पण आता इट्स मज्जाने जो उपक्रम केला आणि त्यातनं तुम्ही इथपर्यंत आला, म्हणजे छान वाटतं हा उपक्रम तुम्ही जिंकल्यावर आणि याचा उपक्रम जिंकल्यावर. खूप खूप छान वाटते आणि असे उपक्रम नेहमीच असे येऊन यावेत, कारण की नवीन नवीन कलाकारांना पण कधी संधी मिळते आणि प्रेक्षकांपर्यंत मालिका पोचते आणि खूप छान वाटते. असे उपक्रम यायला हवेत काही ना काहीतरी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.